दरवेळेस आम्ही हा कार्यक्रम दिवसा घेतो, पण यावेळेला आम्ही संध्याकाळी येतोय, जेणेकरून इथल्या बऱ्याच नागरिकांना शिवजयंती म्हणजे काय ते समजत नाही. ते शिवरात्री आणि शिवजयंतीला एकत्र करतात, म्हणून क्राऊड संध्याकाळचा जास्त जमा असतो आणि सगळ्यांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पोहोचायला हवेत, म्हणून आम्ही हा कार्यक्रम संध्याकाळी ठेवलेला आहे. आणि कार्यक्रम जो आहे तो आता महाराजांचं नामकरण आम्ही करणार आहे, इथे महाराजांचा पाळणा गायला जाणार आहे, त्याच्यानंतर मुलांचं लेझिम आहे आणि नंतर तिथून मशाल दौड आपली असणार आहे पूर्ण 12 नंबर प्रभागामध्ये. आजकालच्या तरुण मुलींना मर्दानी बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं तर आम्ही शनिवारचा इतिहासाचा क्लास चालू केला. म्हणजे महाराजांच्या काळात सुद्धा आपल्या महिला ज्या लढवय्या होत्या त्यांचा इतिहास सुद्धा आपण सांगितला होता. आणि मुलींना आपण विशेषतः मुलींना आपण एक वेळेला आम्ही महिलांसाठी मुलींसाठी फ्री मार्शल आर्ट सुद्धा सुरू केलं होतं. कोविडच्या नंतर ते बंद झालं, पण मुलींना आपण मर्दानी धडे शिकवण्यासाठी आजकालची परिस्थिती आणि त्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं हे पण आपण शिकवतो. आणि आपल्या शिवजन्मोत्सवाचं शिवजयंतीचं महत्त्वाचं जे कारण आहे की आपण जे ऐक्य दाखवतोय की महाराजांना मानणारा वर्ग जो आहे ना, फक्त मराठीच नाही किंवा फक्त हिंदूच नाहीये, कारण महाराजांनी पूर्ण हिंदुस्थानमध्ये सगळ्यांसाठी काही ना काही केलेलं आहे. तर आपल्या शिवजयंतीमध्ये आम्ही तर महाराष्ट्राचे आहोत, आम्ही तर मानतोच आहोत. आमच्या इकडे बसलेल्या महिला ज्या आहेत ह्या कोण उत्तर भारतीय आहे, कोण दक्षिण भारतीय आहे. आपले समरीन आज रोजा सुरू झालेला आहे, तरी पण आपल्या महाराजांच्या जयंतीमध्ये आहे. पल कॅथलिक आहे, उस्मानी आहे. म्हणजे हे ऐक्य आहे हिंदू मुस्लिम, कारण सर्वसामान्य जनतेला धर्माशी देणं घेणं नसतं, फक्त आमच्यासाठी कुणी काय केलेलं आहे ना हे महत्वाचं आहे. आणि आपल्या राजाला व्यवस्थितपणे प्रेझेंट आपल्याला करता यायला पाहिजे, कारण वाचन कमी झालेलं आहे आणि ते प्रेझेंट करण्याचं काम आम्ही करतो. आमच्यासोबत जितके लोक जोडलेले आहेत ते सगळे महाराजांच्या विचारांनी प्रेरित आहेत, हे तुम्ही बघू शकता आज. तर आपण एकी दाखवतो, एकता दाखवतो, महाराजांचे विचार दाखवतो. खरं तर हे आमच्या शिवजयंतीचं 5वं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे तरुणांना एकच संदेश असतो की महाराजांना फक्त मानू नका तर वाचा. आणि मी गेल्या वर्षी जसं पत्रकारांना सांगितलेलं की मी शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणार आहे. दर शनिवारी मी इथे लहान मुलांपासून सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवतो. दर 1 तासाला शनिवारचा 1 तास इतिहासाचा असतो. आणि त्या अनुषंगाने शिवजयंतीची रॅली ही फक्त रॅली नाही, मशाल म्हणजे फक्त मशाल घेऊन धावलं, रॅली केली, दांगडधिंगाणा केला असं नाही. शिवाजी महाराजांचा विचार पोचला पाहिजे. आणि मशाल म्हणजे हे प्रतीक झालं, एक ज्योत झाली जी शिवाजी महाराजांची आपण पेटत ठेवतोय आणि प्रत्येक तरुणाला कळलं पाहिजे. नाहीतर काय होतं की मी डीजे लावला, मी भंडारा केला आणि झालं, कार्यक्रमाची रूपरेषा संपली. विचार कधी पोचतो? आपण विचारावरती काम केलं पाहिजे. आणि बरेच राजकारणी असतील किंवा पक्ष असतील ते विसरतात की आपण विचारांवरती काम केलं पाहिजे. राजकारण विचारांवर चालतं. तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की महाराजांचा इतिहास कळला पाहिजे, त्याचप्रमाणे महाराजांचं जे अर्थशास्त्र ते देखील कळलं पाहिजे असं मला वाटतं. अर्थशास्त्र महाराजांचं समजणं हे अतिशय काळाची गरज आहे, कारण ज्या प्रकारे आपली आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे राज्याची आणि देशाची, मला असं वाटतं मग ते कुठल्याही पदावरचे माणसं असू देत त्यांनी ते वाचलं पाहिजे. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक मला असं वाटतं मी इकडचे आमदार खासदार आणि जे आता निवडून आले नगरसेवक आहे, साधी महासभा त्यांना कंडक्ट करता येत नाही, मी त्यांना नक्कीच देणार मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे. आताची जी तरुण पिढी आहे किंवा काही लोक आहेत त्यांना ते अर्थशास्त्र जे शिवाजी महाराजांचं आहे ते माहितीच नाही. ते माहिती करून देण्यासाठी सर्वप्रथम तर माझ्या लेक्चरला या, मी त्याच्यामध्ये सगळ्या बारीक सारीक गोष्टी अगदी डिटेलमध्ये जे शालेय शिक्षणामध्ये शिकवलं जात नाही ते मी शिकवतो. अकॅडमिक्स मी शिकवत नाही. पहिली गोष्ट, सर्वप्रथम सगळ्यांना शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा. शिवाजी महाराजांचे विचार आज आपण बघायला गेलो तर 396 वर्ष आहे शिवाजी महाराजांना जन्म होऊन. तरी मी बोलतो ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा आराखडा होता, आपण इतिहासामध्ये वाचलं असेल की त्यावेळी एक लग्नाची वरात चालली होती आणि त्याच्यामध्ये एक मुसलमान महिला होती, किंवा एका ठिकाणी ज्यावेळी त्यांनी स्वराज्याच्या लढाई करताना जो किल्ला जिंकला त्यावेळी तिकडच्या ज्या महिला होत्या मुघल काळातल्या,
त्या मुस्लिम महिला होत्या, पण त्यांच्या कोणत्याही आबरूला हात न लावता त्यांना शिवाजी महाराजांनी त्यांच्या प्रांतामध्ये पाठवलं. पण आता आपण जे बघतोय की ज्याप्रमाणे रेप केसेस वाढत चाललेत, आपल्या तरुणांना मी एक आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की आपण स्वतः पहिली सक्षम झालं पाहिजे, आपल्या घरातल्या महिलांना मर्दानी केला पाहिजे. आज ज्याप्रमाणे तथास्तु फाउंडेशन आणि रेश्माताई तपासे आमच्या पक्षाच्या पदाधिकारी आहेत, ज्या एक एक कार्यक्रम राबवत असतात, तर ज्याप्रमाणे स्वप्नील बोलला की इथे मी इतिहासाचे धडे देतो. इतिहास म्हणजे लोकांना फक्त वाटतं की ते हिस्ट्रीचं पुस्तक आहे, ते नाही आहे. तो एक छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. त्या विचारामध्ये तुम्ही जसं प्रश्न विचारला अर्थशास्त्र, तर आता ज्याप्रमाणे आता आपण आपल्या मीरा भाईंदरमध्ये जसं एक उत्तम परिसर आहे, तिकडे बोटींचा जो व्यवसाय आहे हा म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून जो चालू आहे. आता इंडियन नेव्ही जी आहे ती सुद्धा शिवाजी महाराजांच्या विचारांनी. तर आपल्या माध्यमातून फक्त एवढंच सांगतो शॉर्टमध्ये की महाराजांचे विचार आहेत ते आपल्या प्रत्येक तरुणाला आपल्या घरामध्ये आणणे गरजेचे आहे. त्यानंतर आपल्या ज्या बहीण, आपली बायको, जी आपली स्त्री आहे त्याबाबत माहिती देणं गरजेचं आहे.